या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल बातमीचे अपडेट्स वेळोवेळी जाणून घेतच राहू। आता पुढची बातमी। रवींद्र धंगेकर यांनी शरद पवारांची भेट घेतली। यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे। भाजपकडे पैलवान असेल तर आमच्याकडे वस्ताद आहे असा टोला धंगेकरांनी लगावलाय। तर पुण्यामध्ये पवारांच्या 6 सभा होतील अशी माहितीही त्यांनी दिली आहे। पवार साहेब 6 मतदारसंघामध्ये सभा घेणार आहेत आणि ते म्हणजे जिथे जिथे काय अजून लागेल तिथे तुम्ही मला सांगा आणि 6 मतदारसंघात ते सभा घेणार। हे क्षेत्र आहे जे जय बजरंग बलीचं क्षेत्र आहे आणि सर्वसामान्य पैलवान एक गरीब कुटुंबातले असतात आणि पैलवान हे क्षेत्र असं आहे की समाजाचं रक्षण करण्यासाठी पैलवान क्षेत्र आहे, म्हणून पैलवान हा सगळ्यांचा असतो। आणि आपण बघितलं असेल तर ह्या सगळ्या काळामध्ये मुरली मोहोळांनी किती पैलवानला अर्धा लिटर दूध पाजलं ह्याचा हिशोब त्यांनी दिला पाहिजे। त्यांनी दूध कोणाला पाजलं तर त्यांनी व्यासला दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर गोखलेला दूध पाजलं, त्यांनी कोणाला दूध पाजलं तर बिल्डर लोकांना दूध पाजलं। त्यांनी आमच्या गरीब पैलवानला कधी अर्धा लिटर दूध पाजलं नाही आणि त्यांच्याकडे पैलवान असले तर आमच्याकडे वस्ताद आहेत ना इकडे उभे सगळे। आणि आता दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींचा